मस्तपैकी निघले आता आम्ही दोघं जण पिठोरी सांगायला, कारण ना रात्री सांगितलं वाटतं नानाने आमचे, आता प्रतीकला सांगायचे त्याच्यामुळे आम्ही पिठोरीचं सामान आधीच आणून ठेवले. फायनली पिठोरीचं सांगून आलो मस्तपैकी, आणि त्यांनी ती कलेची फुलं बोलतात ना ती आणि घुंगरूच्या गाठ्या आधीच आणून ठेवल्या. बघू शकता फायनली मग तो प्रसादासाठी सर्व गेलो होता, आता प्रसाद सुद्धा रेडी झालेला आहे. समजा बघू शकता विपुलला मस्त आहे की पाणी उडवायला ठेवले. त्याच्यानंतर आपण ते पुण्यावाचन केलं, त्याच्याकडून शुभाशुभान मागून घेतले. त्यानंतर आपण मातृका पूजन केलं, म्हणजे आपली जी तुळजाभवानी आहे तिचा तो गोतावळा आहे, तो 27 सुपार आहे, तिच्या बहिणी तिचे भाऊ. आपल्या कुलदेवतेला 23 बहिणी आहेत आणि 3 भाऊ आहेत. किती बहिणी? आवाज द्या. गणपती अप्पा वाईट शक्ती भूत प्रेत पिशाच साकिनी डाकिनी कुष्मांड वेद असेल तुमच्या मागे धावून या माझ्या. हॅलो काही जणी सर्व यूट्यूब चॅनलवर तुमचा मनापासून स्वागत आहे. आज दिवस 3रा म्हणजे पावसाचा. तर आज पाण्याने थोडीशी शांतता घेतल्या. रात्रभर खूप पाऊस पडला आहे. आता वाजले दुपारचे 1. मी आत्ता ब्लॉग चालू केला आहे, जरा माझ्या तब्येत डाऊन होती पावसामध्ये भिजल्यामुळे. तर दाखवतो तुम्हाला एकदम पूर्ण म्हणजे अशी शांतता घेतलेली आहे. समोरच तसे ढग तर काळे काळे आहेत, दाखवेनच समजा खाली गेल्यावर. आता सध्या जेवण करून घेतो पहिला. एक मस्तपैकी निघले आता आम्ही दोघं जण पिठोरी सांगायला, कारण ना रात्री सांगितलं वाटतं नानाने आमचे, आता प्रतीकला सांगायचे त्याच्यामुळे आम्ही दोघे जण गुरवाड्यावर. आम्ही गेल्या वर्षी मी प्लॅन बनवला होता पिठोरीचं जाऊन बघा वाटलं असतं तर आपण डोंगरात स्वतःहून जाऊ पिठोरी आणायला, पण काही कोणी लक्ष देत नाही. त्याच्यामुळे बरं पिठोरी घेऊन येतात ना त्यांनाच सांगू आपण. तर चला आता त्याच्या घरी जाऊ आणि त्याला पिठोरी सांगू. तिथं नसतं तर मग आपल्याला शिळ मापे रोडवर आपला जो 3 रस्ता आहे ना गणपती खोलात जायचा, तिथं जो बसलेला असेल त्याला तिथं जाऊन सांगू. तर तिथं नसेल, घरी नसेल तर चला कोणताही उशीर न करता जाऊ आता त्याच्या घरी. काहीच बघू शकता पाऊस कसा येणार आहे, बघू डेंजर एकदम. व्ह्यूच बघा तुम्ही कसा एकदम अमेझिंग वाटतं. एकदम काला वातावरण झाले म्हणजे. पिठोरीचं सामान आधीच आणून ठेवले. फायनली पिठोरीचं सांगून आलो मस्तपैकी, आणि त्यांनी ती कलेची फुलं बोलतात ना ती आणि घुंगरूच्या गाठ्या आधीच आणून ठेवल्या. आता आला पाऊस मस्तपैकी. आता दिले ऑर्डर. तुला आवाज बघूया. तर उद्याचा दिवस आहे, परवा भेटत समजा पिठोरी. तर आवाज मस्तपैकी पोचलो घरी आणि पावसाने पूर्ण हे जंगरी घेतले. आला पाऊस. मी मगाशी दाखवला कालो घातलेला पाऊस आला. सांगितलं तर मी पिठोऱ्या मस्तपैकी डोंगरात जायच्या आधी त्याही सगळ्या काही गोष्टी घेऊन आल्या. पिठोरी म्हणजे जे घेऊन येतात ते आता वाट लागणार आहे. म्हणजे जे काही डोंगरात जाणार आहेत पिठोरी आणायला त्यांना काहीच राहणार नाही. आता तीच बोलते की आम्ही आता उद्या विकत आणू असं तसं जर जाऊन द्यायचं, काय करणार, नाही इलाज आहे. आता कोण डोंगरात पण जात ना पिठोरी आणायला, त्याच्यामुळे तर मस्तपैकी पोचलो घरी. जाऊन पुन्हा फ्रेश होतो, भिजलो पैकी जाणार होतो मग अशी बोलल्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरात. तर माझी तब्येत अचानक डाऊन झाली जेवल्यानंतर, मग काय हेच नाही गेलं मी. आणि जेवण करून पण मी आता भरपूर टायमाने म्हणजे पिठोरीची ऑर्डर द्यायला गेलेलो, पण तुम्हाला दाखवताना काय जेवल्यानंतर दाखवलं का नाही. आता पाऊस पुन्हा झगरी घातलेलं आहे मगाशी. वातावरण बघा कसं. काहीच मस्त की पोचलं टेरेसवर. मम्मी आले भाकरी बदलला. आता दाखवतं आमच्या टेरेसवर कसं काय आहे. आणि बॉक्सर बघा इकडेच बसलाय, त्याला म्हणजे इथं टाकलंय मस्त इथे चादर आहे बघा. आणि मम्मी इकडे भाकरी पुसते. म्हणजे आत्ताच चूल पेटवत आहे, तिलाच मी माचीच घेऊन आलोय. दर पकड. तर चला मम्मी मापणीचं काम करते. आणि पावसाने पूर्ण म्हणजे जोर घेतलेले, पण आज पुरा काय आला नाही. आज पावसाने एकदम म्हणजे शांतता हे केली. मस्त वाटलं. असं 2 दिवस लोकांना खूप त्रास दिले पावसाने.
अक्षरशः खूप त्रास झाले. आता त्यांनी 2 दिवस घर साफ केलं आहे. फक्त उद्याचा दिवस का परवा पिटोरी आहे, तर मग सगळ्यांच्या घरामध्ये सण चालू होतीलच. नंतर मग लगेच 4 का 5 दिवसांनी लगेच गणपती आहेत. असा पाऊस जर या गणपतीमध्ये आला तर काय होईल. The next day. तर गाईज दिवस दुसरा मस्तपैकी रेडी झालं आहे. आता पावणे 12 झाले आहेत कम्प्लीट. आता निघालो आहे खार्डीगावात जायला. माझ्या मित्राचे ना त्यांच्या काहीतरी कनिष्क अपार्टमेंट या बिल्डिंगची गणेश पूजन आणि वास्तुशांती आहे, त्याच्या निमित्त रील शूट करायला झालं मस्तपैकी घराची. बघूया कशी होते. आणि पाऊस पण आहे. पाऊस जर थोडा वेळ थांबताना तर काम होतं आहे, तर बघू आता. तर गेल्यावर समजेल काय तयारी झाली. तो कारण मेडिकलवर गेले, त्या मेडिकल आहे त्याचा, तर तो तिकडे. घरची मंडळी आहेत ते समजा सर्व ओळखतात आपल्याला, त्याच्यामध्ये काही इश्यू नाही. आता जाऊ लोकेशनवर बघूया आणि मग तुम्हाला दाखवतो काय काय होतं आणि कसं कसं होतं ते. कंटिन्यू या ब्लॉगमध्ये. नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. कधीच लोकेशनला पोहोचला. आता वाजलं 1:15 त्याला कनिष्का प्लाझा. तर मस्तपैकी आतमध्ये जाऊन भटजी वगैरे कोण आलं नाही, तेव्हा येतील तेव्हा मांडत करते तेव्हा तुम्हाला दाखवेलच नाही. 1.5 तासपेक्षा जास्त झाला. डेंजर सीन आहे. आता एक एक जमत चाललं आहे. आपला मंडपवाला जर ऑर्डर द्यायचे असतील तर मंडपच्या द्या तुम्ही. नंबर सांग तुला मंडपची ऑर्डर असतील तर देईल कोण. 9221201110. कॉन्टॅक्ट करा बाईला आपले. फायनली पब्लिक आलेली बघू शकता. आता घेतल्या मस्त प्रसादाची तयारी चालू झाली आणि तिकडे भाजी वगैरे ठेवली आतमध्ये. एक नंतर दाखवेलच तुम्हाला ना. आपलं शूट करायला भेटला तर दाखवेल. केली का आपल्यात काजू, बदाम, पिस्ता. फायनली फडची बुवा वगैरे आलेले मस्त वगैरे बघा. आता तयारी चालू झाली. आता वाजले 1:15 आणि मी आले किती वाजता 11:15. डेंजर एकदम सीन. तर बघूया आता कसं काय. तर मी डोअर लावला. पूजा आपल्याला इकडेच करायची आहे, स्थापना इथं करायची आहे मस्त मूर्तीची. बघूया आता कसं काय होईल पूजा. संध्याकाळी पण ऑर्डर आहे, जमेल तसा करतो पटापट, कारण की आताच 2 वाजले. पूजा 8 तर 4 वाजेपर्यंत फायनल व्हायला पाहिजे. हेच बघू शकता मस्त गणपती बाप्पा काढायला घेतले तांदलामधून. तर काम चालू झाले. आता 2 वाजले. तर बघूया. काहीच बघू शकता मस्त ग्रह मांडून घेतले सर्व आणि नंतर मग मूर्तीपूजन करणार आहे बघा. म्हणजे बुवासुद्धा आलेले त्या कधी चालू होतं त्या. आता 2:30 वाजून गेलं. 2 वाजता चालू होणार होतं. डेंजर एकदम सीन. बघू शकता फायनली मगाशी जो प्रसादासाठी सर्व गेलो होता. आता प्रसाद सुद्धा रेडी झालेला आहे समजा. इलायची आणि साखर, जायफळ, सीताफळचा का भुसा झाला. डोळ्यांना पाणी लावा. नेत्रो जगत वर्षाय विष्णू महा. स्वतःच्या अंगावरती पाणी शिंपडा. पवित्र पवित्रो द्रवसा गतो बाह्य अभ्यंतर तुझी सर्वं तुझी शुची होता. हातावरती पाणी या तपनामध्ये जोडा. ज्योदयात निर्विघ्नमस्तु. सर्व देवांना एक नमस्कार करा. श्रीमन महागणाधिपती नमः. विष्णुदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. दानदेवताभ्यो नमः. वासुदेवताभ्यो नमः. मातृदेवताभ्यो स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम. आज प्राणप्रद देवता आहुति कर्म आहे. वास्तुशांती कर्म देवता पूजनम के कर्मविधी अहं करिसे. नमस्कार करा. या साम्या सोमा धोराने स्तुत्वः. तुम्ही जे कोणी आहात त्या कक्षाला तुम्ही त्यांना बघू शकता. विपुलला मस्त आहे की पाणी उडवायला ठेवले. अरे अजून पुरता नाही घेतला. पुरता का ना तो ये फिरून मारून. तोपर्यंत आहे मी त्या बाजूला. त्यांच्या हातामध्ये अक्षर तुमच्या हातामध्ये घ्या. त्या नारावरती सोडा. त्या नारावरती एक घेत पाणी सोडा. पुरुष देवांना वैमध्यम सोडयामी. अस्यागेम सोडयामी. शुद्धोदक सुदाचनेन नमो देवी महादेवी. शिवाय सततं नमः. नमो प्रभुते वज्राय रितांगं सर्वमंगलमंगले. सुगंध
त्याच्यानंतर आपण ते पुण्यावाचन केलं, त्याच्याकडून शुभाशुभान मागून घेतले. त्यानंतर आपण मातृका पूजन केलं, म्हणजे आपली जी तुळजाभवानी आहे तिचा तो गोतावळा आहे, तो 27 सुपार आहे, तिच्या बहिणी तिचे भाऊ. आपल्या कुलदेवतेला 23 बहिणी आहेत आणि 3 भाऊ आहेत. किती बहिणी? 23. आता 23 बहिणी गौरी, पद्मा, सखी, चैवम, सावित्री, विजया, जया, देवसेना, सुधा, स्वाहा, मात्रा, लोकमात्रा, दृष्टी, पोटी, चामुंड आणि दुर्गा. त्यांना 3 भाऊ आहेत. गणपती, क्षेत्रपाल जो नारळकांडा तो, आणि हा वास्तुपुरुष. आलं लक्षात? असा तो 27 जणांचा गोतावळा आहे. या ठिकाणी काढलेला आहे आपलं वास्तुमंडळ आहे. वास्तुमंडळमध्ये टोटली 61 सुपार आहेत. जी आपण ही वास्तू बांधलेली आहे, या वास्तूच्या भोवती 61 देवता बसलेल्या आहेत आणि त्याचं रक्षण करता हा वास्तुपुरुष आहे, म्हणून याचं आपण पूजन केलं. हे नवग्रह मंडळ आहे. नवग्रहामध्ये टोटली 42 देवता आहेत. किती? 42 देवता. 42 देवतामधल्या नवग्रहांच्या 9 देवता, त्याच्या आदिदेवता 9, प्रतिदेवता 9 आणि अष्टपाल म्हणजे आपले हे अष्टभुज आहेत त्या. लक्षात? आणि हे महादेवाचं पूजन आपण केलेलं आहे. महादेव स्मशानात जातात, कपाला कधी गंध लावत आहेत, हळदी कुंकू लावत आहेत, भस्म लावतात. आणि ज्यावेळेला हवन असेल त्यावेळेला महादेव उपस्थित असावे लागतात, तर हवन मान्य होतं, तर मान्य होत. मग आपण देखील हवनाचं पूजन केलं. म्हणजे सुरुवात केली मुलग्यापासून आणि शेवट केला वडिलांच्या. समोर तुम्हाला थोडक्यासाठी पूजा आपण काय करतो काय नाही करतो. तुम्हाला काय शंका आहे, काय समजलं नाही असं? मस्तपैकी आतमधली पूजा झाली. आता गणपती बाप्पा आपल्याला वरती एवढे मकरमध्ये ठेवायचं आहे, तो वेळ लागेल त्याच्यासाठी. आता पहिला होम पेटवायचा आहे, त्याच्यासाठी थोडं सामान बाकी आहे, तो घेऊन येतात. बघू इकडे होम पेटवलं म्हणजे पेटवायचं बाकी आहे अजून. ही मूर्तीची स्थापना आपल्याला तिकडे वरती करायची मकरामध्ये. गणपती अप्पा राम दे का उद्घाटन केले. आता आता बसले सर्वजण होमाला, बघू शकता. आणि उपगलित आणि हवनीय द्रव्य आणि या लक्ष्मण देवता स्थाभ्या स्थाभ्यो मया परितक्तानि अग्नेय दैवता मस्तु अग्निमध्ये कर्पूरा होमपुडी समिधा स्वाहा रुद्राय नमः स्वाहा पितृभ्यो नमः स्वाहा गौराय नमः स्वाहा सुग्रीवाय नमः स्वाहा. वाईट शक्ती भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी कुष्मांड वेद असेल तुमच्या पाठी धावून घ्या. माझ्या या तिघांच्या कुटुंबावर वाईट मुली काय करणीवादा केली असेल, अघोरी केली असेल, असलबंदी केली असेल, जारण तारण मारण वशीकरण उच्चारण संपर मुष्टिकरण आली कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती टाकण्याचा प्रयत्न केला असेल तुमच्या पाठी धावून घ्या. माझ्या समस्त कुटुंबियांच्या मुलाबाळांना, लेकराबाळांना, शिक्षणबाळांमध्ये त्यांच्या नोकरी असेल त्यांना भरघोस यश प्राप्त करून द्या. माझ्या तसेच या ठिकाणचा जो काही व्यवसाय आहे ते व्यवसाय अशाच पद्धतीने भरघोस होऊन अशाच प्रकारच्या अनेक पिढी त्यांचं जे काही स्वप्न असेल ते पूर्ण होऊ द्या. माझ्या तसेच यांच्या कुटुंबियांच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत संरक्षण करून द्या. माझ्या समस्त यजमानांच्या इथं आलेल्या गुरुवांचं काही लहान सहान चुकीमध्ये क्षमा करून द्या. माझ्या तसेच या ठिकाणच्या कुटुंबामध्ये शेराचे सव्वा लाख 5,25 होऊ द्या. माझ्या तसेच या वास्तूमध्ये कोणत्या प्रकारची काय
काही वाईट शक्ती असेल ती तुमच्या मागे दाबून घ्या महाराजा. तसेच या तिघांच्या डोक्यावरती तुमचे सदैव कृपा छाया राहू द्या महाराजा. आणि या सर्व कुटुंबियांना सदैव सुखी समृद्धी ठेवा द्या महाराजा. पार्वती पते हर हर महादेव. शिव 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 शिवम. म्हणजे आपल्यामध्ये देवाच्या मधली अग्नी कोण आहे? साक्षीदार आहे. साक्षी देण्याचं काम करते. जर अग्नी असेल तर देवापर्यंत हे जे काय आपण बोलतो हे सर्व देवापर्यंत पोहोचतं. म्हणून आपल्या घरी वाचण्यात देखील की सवापणा नॉनव्हेज खायचं नसतं, कारण ते तुम्ही शिजवलं वाईट शक्ती लढत असते. आणि केलेल्या पूजेला काही अर्थ राहत समोर तुम्हाला पूजा काही शंका. पूजा झाल्यानंतर आपण ब्राह्मणाला काहीतरी दान देतो. 11 दिवस काहीतरी पैसे काढून ठेवा. पाणी सोडायचं चमचा द्यायच्यामध्ये. फायनली मस्तपैकी पूजा वगैरे झाली. अजून एक मला ऑर्डर होती, जायचं होतं पण इकडेच उशीर झाला. आता तिकडे कसा ॲडजस्ट केला काय माहिती. सर्वजण आता पाया पडतात. काहीच फायनली आत्ता रिबिन लावले. सकाळपासून सकाळी लावणार होती ती आत्ता लावले, कारण की दिदी गेली ती कॉलेजला. ते आत्ता आले मगाशी, म्हणजे तयारी वगैरे करून आत्ता आले, म्हणून आता रिबिन कापू आपण. जेवण वगैरे रेडी झालेलं मस्त. जस्ट घरी पोहोचलो. लय ट्रॅफिक. खायडेवरून यायला मला फक्त 1 तास लागला. 2 ते 5 मिनिटाचा रस्ता, जास्त पण ना, 5च मिनिटाचा मोजून आहे. 1 तास लागला. लय शिव्या पण घातल्या ना अक्षरशः. आता कामावरून सुटल्या, जा ना. 4 लाईनी लावल्या. एक सिंगल लाईनमध्ये गाड्या क्रॉसिंग होतात. 4 नुसतं ॲम्ब्युलन्सवाल्याला सुद्धा अटकवला. काय करणार. ट्रॅफिक मला दाखवायला नाही भेटले, कारण की गाड्या पुढं मला काढायच्या होत्या, म्हणून मलाही घरी पोचायचं होता 8च्या आत घरी. 6:15 7 वाजता निघलं, म्हणजे 6:15 ते पकडा 6:15 ते 7ला. आता 8 वाजलं घरा यायला. काहीच मस्तपैकी उपवास वगैरे सोडून झाले. आता निघालो गावात जायला. मग मी एक म्हणजे सिरियस गोष्ट झाली. तर काय करणार, तर मी तर नव्हतो घरात. मगाशी मला आल्यावर माहीत पडलं, तर त्यांच्या घरातले आले म्हणून सांगितलं. चला पटकन जाऊ. मम्मी निघालो. पप्पा गेले पुढे. तर चला बघून या. तिथे शूट वगैरे नाही करणार, ब्लॉग पूर्ण करायचं म्हणून थोडासा बाकी आहे, एंडच करायचं आहे, म्हणून थोडंसं जाऊ निघूया. काहीच फायनली पोचलो मस्त घराजवळ. पिटोरीचा कागदसुद्धा आणला. तर चाललो घरामध्ये. तर आजचा ब्लॉग 2 दिवसाचा मिळून जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.